वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केलेला आहे। नवी मुंबई महापालिका प्रशासनानं शाळा, उद्यानं आणि सामाजिक विकासासाठी सिडकोकडे मागितलेले भूखंड दलालांनी नगरविकास खात्याच्या मदतीनं बिल्डरांच्या घशात घातलेत असा गंभीर आरोप नाईकांनी केला। नगरविकास खात्याच्या माध्यमातून नाईकांनी थेट शिंदेंच्या नगरविकास खात्यावर आरोप केलेले आहेत। नाईकांच्या या आरोपांनंतर शिवसेनेकडून आता काय उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे। करता, बागे करता, एखाद्या शाळे करता, रुग्णालया करता ते पण दिले गेले नाहीत। ते भूखंड बिल्डर लोकांच्या घशात यांच्या दलालांनी घातले। मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचं कर्मदरिद्रीपणा केला। आणि म्हणून सुनील पवार साहेब, आता तुम्ही आज लिहून घ्या प्रशासकाच्या अधिकृत माननीय महापौर तशापर्यंत निर्देशच देतील की ह्या सगळ्या सिडकोकडून मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे, माझा जर राग जर शांत व्हायची तुमची इच्छा असेल तर त्या ठिकाणी सिडकोकडून MIDC कडून नवी मुंबई महापालिकेला विकासाकरता जनतेच्या हिताकरता जे भूखंड देऊ घातल्यात ते लगेच देण्याची व्यवस्था करा।